नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचे महान्यायवादी या पदाबद्दल माहिती घेणार आहोत। कार्यकारी मंडळ यामध्ये महान्यायवादी ही पदाचा समावेश होतो। म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यानंतर पंतप्रधानांचे मंत्रिमंडळ आणि शेवटी महान्यायवादी या पदाचा समावेश होतो। आता मुळामध्ये महान्यायवादी याला इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं संबोधण्यात येतं। अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं संबोधण्यात येतं। खरं तर कार्यकारी मंडळातला हा भाग बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये आर्टिकलमध्ये करण्यात आलेली आहे। जर आपण व्यवस्थित बघितलं तर कलम 76 मध्ये या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे। भारतीय राज्यघटनेचं कलम 76 यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये महान्यायवादी या पदाचा अभ्यास करत असताना राज्यसेवा असेल, PSI, STI, ASO म्हणजे कंबाईंड ग्रुप बी, कंबाईंड ग्रुप सी, सोबतच डिपार्टमेंट PSI आणि इतरत्र एक्झामला सुद्धा या टॉपिकवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांचा थोडाफार गोंधळ होतो का? कारण कधीकधी बेसिक गोष्टी आपल्याला एखाद्या पदाबद्दल माहीत नसतात आणि त्याचमुळे आज आपल्याला सविस्तर रीतीने या घटकाचा आढावा घ्यायचा आहे। तर आता जास्त वेळ न घालवता आपण मूळ विषयाकडे वळूयात। कलम 76 नुसार भारताचे महान्यायवादी या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे। नेमणूक कोण करतं? महान्यायवादी या पदाची नेमणूक कोण करतं? तर भारताचे राष्ट्रपती महान्यायवादी यांची नेमणूक करत असतात। महान्यायवादी हे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात। ओके, सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात। नेमणूक कोण करतं आणि ते काय म्हणून कार्य करतात याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो ते म्हणजे महान्यायवादी या पदाची अर्हता काय आहे। ओके, अर्हता काय आहे? तर कोण होऊ शकतं महान्यायवादी? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठीची जी अर्हता प्राप्त व्यक्ती असेल, तेच या ठिकाणी महान्यायवादी या पदी विराजमान होतात। महान्यायवादी या पदावर विराजमान म्हणजेच काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अर्हता प्राप्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून होण्यासाठी अर्हता प्राप्त व्यक्ती असेल तीच महान्यायवादी होते। आता मुळामध्ये महान्यायवादी या पदाबाबत बोलत असताना खरं तर याचा पदावधी घटनेत सांगण्यात आलेला नाही आहे। म्हणजे अगोदरच्या ज्या बेसिक गोष्टी मी डिस्कस केल्या की कोणत्या कलमानुसार याची तरतूद करण्यात आली या पदाची, त्यानंतर नेमणूक कोण करतं, याच फॅक्टरने आपण क्रमाक्रमाने महान्यायवादी पद बघणार आहोत। नेमणूक नंतर आपण अर्हता बघितली की कोण होऊ शकतं महान्यायवादी। अर्हतानंतर पदावधी, महान्यायवादी या पदाचा जो पदावधी आहे तो घटनेत निश्चित असा सांगण्यात आलेला नाही। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी त्यांच्या पदावरती कार्य करू शकतात, परंतु त्या अगोदरसुद्धा राष्ट्रपतींकडे हे स्वतःहून राजीनामा देऊ शकतात। खरं तर असा संकेत मानण्यात येतो की मंत्रिमंडळाचा जो राजीनामा असतो, समजा मंत्रिमंडळ बरखास्त झालं किंवा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी सुद्धा आपला राजीनामा देतात का? कारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच त्यांची नेमणूक करण्यात येत असते। म्हणजे सल्ला कुणाचा असतो? त्यांच्या नेमणुकीबाबत नेमणूक राष्ट्रपती करतात, पण सल्ला मात्र त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा असतो। ठीक आहे, तर हे बेसिक पॉईंट्स क्लिअर झाल्यानंतर त्यांच्या वेतनाबद्दल या ठिकाणी घटनेत कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे। राष्ट्रपती जसे निर्धारित करतील तसे त्यांना ते परिश्रमिक प्राप्त होतील। आता या ठिकाणी वेतन, पदावधी, नेमणूक, अर्हता, तरतूद यानंतरचा जो पुढचा टप्पा असणार आहे तो आहे महान्यायवादी यांचं कार्य। म्हणजे घटनेत काय काय निश्चित नाही। नंबर 1 त्यांचा पदावधी निश्चित नाही। नंबर 2 त्यांना पदावरून काढण्याची तरतूदसुद्धा निश्चित नाही। निश्चित म्हणजे त्याचा उल्लेख नाही। तिसरी गोष्ट त्यांचा वेतन म्हणजे त्यांचं जे पेमेंट आहे त्याबद्दल तरतूद नाही। तर या व्यतिरिक्त महान्यायवादी या पदाचं नेमकं कार्य काय असतं तर ते आपण अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर आता समजावून घेऊयात महान्यायवादी पदाचं कार्य। क्रमाक्रमाने जाणार आहोत आपण। नंबर 1 ला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती ज्या पद्धतीने निर्धारित करतील
त्या पद्धतीने किंवा राष्ट्रपती जसं निर्देश देतील त्या पद्धतीने महान्यायवादी यांचं काम असतं. म्हणजे राष्ट्रपतींनी सांगितलं तर किंवा निर्देश दिले तर भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी यांची असते. मग कुठे कुठे करायचं असतं भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व? तर समजा सर्वोच्च न्यायालय असेल, ओके, नंबर 1ला समजा सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही दावे असे असतील की तिथे भारत सरकारचा संबंध असेल तर भारत सरकारच्या वतीने तिथे बाजू मांडणं, प्रतिनिधित्व करणं. सरकारने सांगितलं की उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे काही उच्च न्यायालयामध्ये जर सरकारचा संबंध असेल तर त्या दाव्यांमध्ये सुद्धा भारत सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचं काम या ठिकाणी महान्यायवादी करतात. राष्ट्रपतींनी निर्देशित केलेली जी काही कामं असतील त्या बाबतीत भारत सरकारच्या वतीने सल्ला देण्याचं काम किंवा भारत सरकारला त्या बाबतीत, त्या दाव्यांबाबतीत सल्ला देण्याचं काम, त्यांच्या वतीने बाजू मांडण्याचं काम या ठिकाणी महान्यायवादी करतात. ह्याच्या पलीकडे महान्यायवादी आणखी काय करतात तर कलम 143 नुसार किंवा कलम 143 अंतर्गत जे प्रेसिडेन्शियल रेफरन्सेस असतात, म्हणजे राष्ट्रपतीने रेफरन्स दिल्यानुसार त्या ठिकाणी त्या दाव्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याचं काम कोण करत असतं तर महान्यायवादी करत असतात. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने या 4 ते 5 कार्यावरनं एक सरळ स्टेटमेंट येतं की भारत सरकारच्या वतीने बाजू मांडणं, भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व करणं, भारत सरकारला सल्ला देण्याचं काम महान्यायवादी करत असतात. अर्थात ते सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करत असतात. ठीक आहे, आता हे झालं महान्यायवादी यांचं कार्य. परंतु महान्यायवादी यांचे वैयक्तिक अधिकार काय आहेत तर आता आपण ते समजावून घेऊयात. ठीक आहे, महान्यायवादी यांचे वैयक्तिक अधिकार काय आहेत. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिकार जे राईट्स दिलेले आहेत महान्यायवादी यांना ते नेमकी कोणते? नंबर 1, महान्यायवादी यांच्या अधिकाराबाबत बोलायचं झालं तर संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये, ओके, संसदेची जी दोन्ही सभागृह आहे, दोन्ही सभागृह म्हणजे कोणती? राज्यसभा आणि लोकसभा, या दोनही सभागृहांमध्ये तसेच त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये किंवा ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये, ते म्हणजे कोण? महान्यायवादी सदस्य असतील त्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा, ओके, अधिकार या ठिकाणी महान्यायवादी यांना आहे. परंतु मतदानाचा अधिकार नाही. महान्यायवादी यांना कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा अधिकार नाही. इथे बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो, तो व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. नंबर 2, त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जी काही न्यायालये येतात त्या न्यायालयामध्ये ऐकून घेतले जाण्याचा, ओके, आणि सुनावणीचा अधिकार आहे. ओके, सुनावणीचा किंवा ऐकून घेतले जाण्याचा, ज्याला आपण राईट ऑफ ऑडियन्स असं म्हणतो, तर तो अधिकार त्यांना प्राप्त आहे. संसद सदस्यांप्रमाणे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना प्राप्त आहे. हा प्रश्न विचारण्यात आला होता. संसद सदस्यांप्रमाणे त्यांना सर्व संरक्षण अधिक विशेष अधिकार प्राप्त आहेत. म्हणजे लक्षात घ्या, मी पुन्हा रिपिटेशन करणारच आहे, परंतु महान्यायवादी पदाचं कार्य काय, महान्यायवादी यांचे अधिकार कोणते, मी सध्या बोलतीये महान्यायवादी यांच्या अधिकाराबाबत. पुन्हा रिपीट करते, महान्यायवादी यांना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा किंवा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये तसेच ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये त्यांना बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा त्यांना अधिकार नाही. संसद सदस्यांप्रमाणे त्यांना सर्व विशेष अधिकार तसेच संरक्षण प्राप्त आहेत. महान्यायवादी पदाचे अधिकार समजले असतील. आता मात्र हे अधिकार बघितल्यानंतर महान्यायवादी यांच्या कार्यावरती काही बंधने येतात. ती बंधने कोणती, ओके, ती बंधने कोणती किंवा लिमिटेशन्स कोणते, त्यामध्ये क्रमांक 1 आपण बघूयात. लिमिटेशन्स म्हणजे हे करणं अयोग्य आहे. काय करणं अयोग्य आहे तर भारत सरकारच्या संमतीविना ते कोणत्याही कंपनीमध्ये किंवा महामंडळामध्ये संचालक म्हणून नेमणूक घेऊ शकत नाही. ओके. नंबर 2, भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी पात्र दोषारोप असलेल्या व्यक्तीचा ते बचाव करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीवर फौजदारी पात्र
दोषारोप आहे तर तिचा बचाव ते करू शकत नाही भारत सरकारच्या संमतीविना. सोबतच भारत सरकारच्या दाव्यामध्ये जर ते बाजू मांडत असतील भारत सरकारची तर त्या दाव्यांवरती भारत सरकारच्या विरुद्ध टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध त्या ठिकाणी टिप्पणी करण्याचा त्यांना अधिकार नाही. ओके, येते लक्षात. अशा पद्धतीने ही बंधनं घातली आहेत महान्यायवादी या पदावरती किंवा त्यांच्या कर्तव्यावरती अशी ही बंधनं घातलेली आहेत. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला कार्य बघितलं, नंतर आपण अधिकार बघितले, त्यानंतर आपण बंधने बघितली. आता महान्यायवादी हे काही सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. काय लक्षात घ्यायचं आहे, हे सरकारचे पूर्णकालीन म्हणजे पूर्ण वेळ वकील नाहीत. ओके, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. ओके, सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. म्हणजेच त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. ते खाजगी वकिली करू शकतात का, तर ते खाजगी वकिली 100% करू शकतात. त्यांना काही प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. महान्यायवादी पदाला म्हणजे मुळामध्ये महान्यायवादी हे कॅबिनेटचे सदस्य नसतात. ओके, कॅबिनेटचे सदस्य नसतात. या 4 गोष्टी महान्यायवादी पदाबद्दल लक्षात घ्यायच्या आहे. ते सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत, ते कॅबिनेटचे सदस्य नसतात आणि त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. महान्यायवादी पदाबद्दल इतकं सगळं जाणून घेतल्यानंतर महान्यायवादी पदाला सहाय्य करण्यासाठी सॉलिसिटर आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ही पदं आहेत. मात्र ही पदं घटनात्मक नाहीत. फक्त अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महान्यायवादी हे पद घटनात्मक आहे, कारण त्याची तरतूद कलम 76 मध्ये भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. आता थोडंसं मी पुन्हा रिवाईव्ह करते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की एक्झॅक्टली आपल्याला आपण नेमकं काय काय बघितलं आहे महान्यायवादी पदाबद्दल. ठीक आहे, कुठल्याही पदाचा अभ्यास करताना म्हणजे महान्यायवादी पद हे जर डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच पद्धतीने तुम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, महाअधिवक्ता या पदांचा भारतीय राज्यघटनेमध्ये अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर आता लक्षात घ्यायचे व्यवस्थित. सर्वप्रथम आपण याची तरतूद बघितली, कोणत्या कलमानुसार महान्यायवादी या पदाची तरतूद आहे. त्यानंतर नेमणूक कोण करता आहे, राष्ट्रपती करताय. कुणाच्या सल्ल्याने, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. आणि म्हणूनच मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला किंवा मंत्रिमंडळ बरखास्त झालं तर महान्यायवादी राजीनामा देतात. कुणाकडे देतात, राष्ट्रपतीकडे देतात. त्यांच्या घटनेचा पदावधी म्हणजे त्यांचा कालावधीचा जो कालावधी जो आहे किंवा त्यांचा जो पदावधी आहे, त्यांच्या पदाचं कार्य करण्याचा भाग तो काही निश्चित नाही. ठीक आहे, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची अर्हता. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता लागते किंवा अर्हता प्राप्त व्यक्ती या ठिकाणी महान्यायवादी या पदावरती स्वतःचा कार्यभार भूषवते. आता या ठिकाणी या सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्यानंतर 3 पार्ट्स केले होते आपण. महान्यायवादी पदाची कार्य काय, तर थोडक्यात भारत सरकारच्या वतीने बाजू मांडणं, विविध दाव्यांमध्ये प्रतिनिधित्व करणं, भारत सरकारला सल्ला देणं, कारण ते भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. कार्य बघितल्यानंतर आपण त्यांचे अधिकार बघितले. जसं की मी मगाच सांगितल्याप्रमाणे त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सुनावणीचा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. सोबतच संसदेच्या 2ही सभागृहांमध्ये त्यांना तसेच ते ज्या संसदीय समितीचे सदस्य असतील तिथे सोबतच संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा त्यांना कामकाजात भाग घेणं, बोलण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा अधिकार नाही. आणि त्यांना संसद सदस्यांप्रमाणे सर्व संरक्षण आणि विशेष अधिकार प्राप्त होतात. हे त्यांचे झाले अधिकार. त्यांच्यावर बंधनं पण आहेत की भारत सरकारच्या विरुद्ध ते टिप्पणी करू शकत नाही. संचालक मंडळावरती म्हणजे भारत सरकारची संमती जर नसेल तर कोणत्याही कंपनीच्या किंवा महामंडळाच्या संचालकपदी ते नेमणूक स्वीकारू शकत नाही. सोबतच आणखी काय बंधन आहे तर भारत सरकारच्या संमती विना कुठल्याही व्यक्तीवर फौजदारी दोषारोप असेल तर त्याचा बचाव ते करू शकत नाही. ही झाली त्यांची बंधने. ओके, आणि बंधनाव्यतिरिक्त आपण काय बघितलं की ते पूर्णकालीन वकील नाहीत, सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत, त्यांना खाजगी वकिली करू देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच त्यांना खाजगी वकिली करण्यास प्रतिबंध करण्यात आलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सहाय्य करण्यासाठी सॉलिसिटर आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ही 2 पदे आहेत. मात्र ती घटनात्मक नाही, केवळ भारताचे महान्यायवादी हे पद घटनात्मक आहे.
तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना अशाच पद्धतीने राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल किंवा अगदी महाधिवक्ता हे पद असेल, अशाच पदांचा या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। क्रमाक्रमाने त्यांची नेमणूक, अर्हता काय आहे, पदाचा कालावधी किती, वेतनबाबत काय तरतूद आहे, नक्की एखाद्या पदाबद्दल घटनेत काय तरतूद आहे, जसं महान्यायवादी या पदाबद्दल सांगण्यात आलेल्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी नाहीत। म्हणजे घटनेमध्ये महान्यायवादी यांचा कालावधी निश्चित नाही, त्यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती सांगण्यात आलेली नाही, त्यांच्या वेतनाबाबत तरतूद नाही आहे। मग आपल्याला या गोष्टी माहिती असायला हव्यात की कोणत्या गोष्टींबाबत एखाद्या पदाबद्दल घटनेत तरतूद आहे आणि कोणत्या गोष्टींबाबत एखाद्या पदाबद्दल घटनेत तरतूद नाही। कारण आयोग सध्या प्रश्न विचारताना अशा वाढत्या काठिण्य पातळीनुसार विचारत असतो। मग तिथे तुम्हाला केवळ हे माहिती असणं अपेक्षित नाही की महान्यायवादी या पदाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात आहे, तर तसे प्रश्न जनरली ऑन ॲन ॲव्हरेज विचारले जात नाही। म्हणजे वाढत्या स्पर्धेनुसार जर आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर स्वाभाविक आणि साहजिकच आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची खोली वाढवावी लागेल। ओके, खोली वाढवावी लागेल इन द सेन्स डेप्थ तुम्हाला वाढवावी लागेल, तेवढ्या डीपली तुम्हाला स्टडी करावा लागेल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं जर आकलन केलं तर आपल्याला समजून येतं की आता आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे पुढच्या वर्षी प्रश्न विचारताना। आता मागे साधारणतः महान्यायवादी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते की त्यांना संसद सदस्यांप्रमाणे सर्व विशेष अधिकार प्राप्त नसतात। ओके, अँड म्हणजे योग्य अयोग्य विधान ओळखा याबाबत। त्यानंतर आणखी एक स्टेटमेंट असं होतं की त्यांना सुनावणीचा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांचा जो मतदान करण्याचा अधिकार आहे त्याबाबत सुद्धा एक स्टेटमेंट होतं। तुलनात्मक अभ्यास करायचा आहे तुम्हाला। म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की राष्ट्रपती अभ्यासत असाल तर सोबत राज्यपाल अभ्यासायचे आहेत, महान्यायवादी अभ्यासत असाल तर सोबत महाधिवक्ता अभ्यासायचे आहेत, पंतप्रधान अभ्यासत असाल तर सोबत मुख्यमंत्री अभ्यासायचे। तुलनात्मक पद्धतीने राज्यघटनेचा अभ्यास केला तर राज्यघटना अतिशय स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हातचे गुण आहेत आणि ते आपल्याला गमवायचे नाही। त्याचं कारण असं आहे एक एक मार्कने पोस्ट जाते, त्यामुळे आपल्यासाठी एक एक गुण तितकाच महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचे महान्यायवादी हे पद या पदाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।